समर्पित केली. साधी असली तरी चालते, पण गंगा असली तर विशेष आनंद भगवान शंकराला होतो. म्हणे जो कोणी जलधारा समर्पित करतो त्याच्या ज्वराची शांती होते. म्हणजे त्याला ताप आलेला असेल तर त्या तापाची शांती होते. आणि ताप आलेला नसला तरी आपल्याला 3 ताप सदैव आलेले असतात, आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक. त्या तापाचीही निवृत्ती जलधारेनं होते. तुपाची धार देवावर, शिवलिंगावर समर्पित केल्यानंतर वंश विस्तार होतो. एखादा बुद्धिहीन कुणी असेल, साखर मिश्रित दूध म्हणजे साखर घालून दूध जर समर्पित केलं शिवलिंगावर तर त्याच्याही बुद्धीमध्ये फरक पडतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे कसं तरी होत असेल, मन उदास राहत असेल तर अशा वेळेस, घरामध्ये कलह होत असेल तर अशा वेळेस दुग्धधार देवावर समर्पित करावी. मधाची धार शिवलिंगावर समर्पित केली तर क्षयरोग बरा होतो आणि गंगेच्या धारेनं भोग आणि मोक्षही प्राप्त होतो, असं वर्णन शिवपुराणामध्ये केलं.